नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने खवा न वापरता गाजराचा हलवा करून दाखवणार आहे। हिवाळा सुरू झाला की बाजारात भरपूर प्रमाणात लाल चुटूक रंगाचे गाजर मिळतात। गाजराचा हलवा करण्यासाठी गाजर कशी घ्यावीत आणि तो बिन खव्याचा कसा बनवायचा याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 1 किलो गाजर घेतलेली आहेत। गाजर मी मीडियम साईजची घेतलेली आहेत। तुम्ही बघू शकता या पद्धतीने गाजर घ्यायचे आहेत। खूप जास्त जाड दांड्याची गाजर घेतली तर त्यामुळे पित्त होतं। मधल्या दांड्यामुळे आपल्याला पित्त होऊ शकतं। त्यामुळे शक्यतो अशी लहान लहान किंवा मीडियम साईजचीच गाजर घ्यायची आहेत। आणि आता या पद्धतीने गाजराची सालं वरची काढून घ्यायची आहेत। मी इथे बाकीच्या गाजरांची सालं काढून घेतलेली आहेत। एक गाजर मी तुम्हाला या पद्धतीने साल काढून दाखवते। अशा पद्धतीने साल काढून घ्यायची आहे। त्यामुळे त्यावरची माती आणि असे छोटे छोटे मुळं निघून जातात। बघू शकता या पद्धतीने आता मी सर्व गाजर किसून घेणार आहे। सगळ्या गाजरांची सालं मी काढून घेतलेली आहेत। आता या गाजरांचा मुळांचा भाग आणि शेंड्याचा भाग कापून घ्यायचा आहे। आता या गाजरांची सगळी मुळं आणि शेंडे मी कापून घेते। सर्व गाजरांची मुळं आणि शेंडे मी कापून घेतलेले आहेत। आता या गाजरांचे मी असे मधून 2-2, 3-3 तुकडे करून घेणार आहे। त्यामुळे आपल्याला गाजर पटपट किसता येतात। तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल तर असे मधून कापण्याची काहीच गरज नाही। असं अख्खं गाजर वरतून धरलं तरी पटकन होऊन जातं। तुम्हाला जर गाजर किसायचे नसतील तर तुम्ही त्याचे आणखीन छोटे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता। मी आता हे सर्व गाजर स्वच्छ धुवून घेणार आहे आणि चाळणीवर निथळत ठेवणार आहे, म्हणजे चाळणीमध्ये त्याचं पाणी निथळून जाईल। गाजर मी स्वच्छ धुवून चाळणीत ठेवलेले आहेत। त्यामधलं पाणी सर्व निथळलेलं आहे। आता ही सर्व गाजर मी किसणीने किसून घेणार आहे। बघू शकता या पद्धतीने सर्व गाजर मी किसून घेणार आहे। गाजर किसण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे तुम्ही मोकळ्या वेळात कधीही गाजर किसून ठेवू शकता। किंवा फूड प्रोसेसर असेल तर त्यामध्ये अगदी पटकन गाजर किसले जातात। आणि तुम्हाला गाजर किसायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये गाजराचे छोटे छोटे तुकडे करून बारीक करून घेऊ शकता। बघू शकता आता या पद्धतीने मी सर्व गाजर किसून घेणार आहे। सगळे गाजर मी किसून घेतलेले आहेत। गाजराच्या हलव्यात टाकण्यासाठी मी इथे 5 काजू, 5 बदाम आणि 9-10 पिस्ते घेतले आहेत। आता मी सर्व बारीक कापून घेणार आहे। तुम्ही यामध्ये मनुके सुद्धा घालू शकता। मी आता हे सर्व ड्रायफ्रूट्स कापून घेतलेले आहेत। मी इथे एक कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालूया आणि आता यामध्ये ड्रायफ्रूट तळून घेऊया। ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घातले तरी चालेल किंवा नाही घातले तरी चालेल। ड्रायफ्रूट्स आता छान गुलाबी रंगावर तळलेले आहेत, तर ते आपण एका ताटामध्ये काढून ठेवूया। मी हे ड्रायफ्रूट्स नंतर गार्निशिंगसाठी वापरणार आहे। तुम्ही गाजराच्या हलव्यामध्ये घातले तरी चालेल। गाजराचा हलवा शिजवताना घातले तर ते मऊ पडतात आणि वरून टाकले तर छान क्रंची लागतात, त्यामुळे मी ते वरून टाकणार आहे। तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही करू शकता। आता या तुपामध्ये मी आणखी 1 चमचा तूप घालणार आहे। आता यामध्ये सगळे किसलेले गाजर घालून घेऊया। बघू शकता गाजराचा कलर खूप छान आहे, अगदी लालसर अशी गाजर आहेत। त्यामुळे गाजर घेताना अगदी लाल अशी गाजर बघून घ्यायची आहेत। त्यामुळे गाजराच्या हलव्याचा कलर खूपच छान दिसतो। आता ही गाजर आपण 2 मिनिट तुपावर परतून घेऊया। खूप जास्त पण परतवायचं नाही, अगदी 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। 2 मिनिटं छान परतून घेतलेलं आहे। मी ते 1.5 लिटर म्हशीचं मलईदार दूध घेतलेलं आहे, तर ते यामध्ये टाकूया। जेवढी जास्त मलाई असेल तेवढाच गाजराचा हलवा खूपच छान होतो। खव्याच्या हलव्यापेक्षा हा हलवा खायला खूपच छान लागतो। तुम्ही या पद्धतीने दूध घालून हलवा नक्की करून बघा, खूपच छान लागतो। आता गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे
आणि गाजराचा हलवा चांगला शिजवून घ्यायचा आहे. असा अधूनमधून हलवत राहायचं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे. बघू शकता आता गाजराच्या हलव्याला उकळी यायला लागलेली आहे. त्यामुळे आपण सारखं अधूनमधून हलवत राहायचं आहे, नाहीतर दूध उतू जाऊ शकतं. आता जवळजवळ 15 मिनिट झालेले आहेत. दूध अर्ध आटलेलं आहे. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. आता 20-25 मिनिट झालेले आहेत. आता दूध जवळपास आटत आलेलं आहे. आता यामध्ये घालूया साखर. इथे 1/2 किलो साखर घेतलेली आहे. 1 किलो गाजरासाठी मी 1/2 किलो साखर घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. 1 किलो गाजरासाठी 1/2 किलो साखर बरोबर व्यवस्थित होते. तुम्ही गोड कमी खात असाल तर 2 चमचे कमी साखर घालू शकता आणि जास्त गोड हवं असेल तर अजून थोडीशी साखर वापरू शकता. परंतु या प्रमाणात अगदी बरोबर परफेक्ट असं प्रमाण आहे. गाजर चवीला गोड असतात, त्यामुळे गाजराच्या चवीनुसार साखरेचं प्रमाण आपल्याला कमी जास्त करता येतं. बघू शकता साखर घातल्यानंतर हे परत एकदा थोडंसं पातळ झालेलं आहे. आता हे व्यवस्थित कोरडं होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. तर साखर टाकल्यानंतर 10 मिनिटे मी शिजवून घेतलेलं आहे. बघू शकता आता जवळपास सगळं दूध आटलेलं आहे. गाजराचा हलव्याचा कलर खूपच छान दिसतो आहे. आता आपण यामध्ये दूध मसाला घालणार आहोत. इथे एव्हरेस्टचा दूध मसाला घेतलेला आहे. तुम्ही त्याऐवजी विलायची पावडरसुद्धा घालू शकता. आता 1 चमचा यामध्ये दूध मसाला घालणार आहे. आता मी यामध्ये 1 चमचा दूध मसाला पावडर घालते आहे. याची टेस्ट खूपच छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता हे हलव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता परत एकदा 5 ते 6 मिनिट आपण एक कोरडं होईपर्यंत शिजवून घेऊया. बघू शकता गाजराचा हलवा आता मस्त कोरडा आणि दाणेदार रवाळ झालेला आहे. आणि बघू शकता मध्ये मी तुम्हाला दाखवते तूप सुटायला लागलेलं आहे. गाजराचा हलवा आता तयार झालेला आहे. मस्त असा कलरसुद्धा आलेला आहे. गाजराचा हलवा मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. तर आपण तो तळलेल्या ड्रायफ्रूट्सनी गार्निश करून घेऊया. असा हलवा फ्रीजच्या बाहेरसुद्धा 2 ते 3 दिवस सहज आरामशीर टिकतो. हलवा जेवढा करायला सोपा आहे तेवढा स्वादिष्ट आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने स्वादिष्ट डिलिशियस असा गाजराचा हलवा नक्की करून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.